आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते प्रणित आणि ओम. तर पहिलं षटक घेऊन जितेन येत आहेत. चला पंच, चला थोडी घाई करा, मॅच चालू करा. 3 षटकांचे सामने आहेत आणि जवळपास अजून 1 लॉट बाकी आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते प्रणित ओम. जितेनच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. पहिला बॉल, पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला आहे. नेक्स्ट बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने अडवला. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं वेतन गॉन. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. मिस्टर वैभव येत आहेत. पहा पहिला चेंडू वाईट, दुसऱ्या चेंडूवर डायरेक्ट हिट, काम फिट आणि प्रणितला मैदान सोडावं लागलं होतं. ओ लाऊड अपील फिंगर गॉन अप. वैभव जसा आलाय तसं जावं लागलंय, बेबू जसा आला तसं जावं लागलंय. दुसरा विकेटचं बटन गॉन. थँक्यू. मच्छर अगरबत्ती इकडे आणायचे आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतात मिस्टर विराज. पहा सुरुवात चांगली आहे, अटॅक केलाय आणि तो अटॅक कायम या षटकापर्यंत राहील का यावर सुद्धा चर्चा असणार आहे. जितेनच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवला गेलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न. हो खूप चांगली फिल्डिंग पैकी झाले. आता नॉट आउट लगेचच आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं आणि अखेरकार शेवटचा अंतिम चेंडू आहे. किती धावा आल्यात? फक्त 1च धावा आली आहे 5 चेंडू मध्ये. वॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग बाय मिस्टर जितेन. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न समोर खेळला गेलाय. टॅपच्या साहाय्याने तो सुद्धा येतोय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 धावा 2 गडी बाद. या ऐकूया डीजेला. चषकाची लेवल आपल्या कोणीच करणार ना. रॉयल चषकाची लेवल आपल्या कोणीच करणार ना. थँक्यू. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल बॅक फुटवर गेले परंतु बॅट थोडी वरती राहिली. चेंडू खाली जात असताना मधली यष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाज बाद. तिसरा गडी बाद. कॉन. थँक्यू डीजे. थँक्यू. पहा किती विकेट गेल्यात. जवळपास मला वाटतं 3रा गडी बाद होतोय. खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे आणि तो अडचणीमध्ये येत असताना ते बॅटिंग करावे लागलेला आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. आता अजून 1 गडी बाद. धावचीच्या रूपाने जवळपास 4था गडी बाद होतोय. थँक्यू डीजे. हो हलवार पद्धतीने ऑफस्टंपच्या बाहेर येणारा चेंडू आमचे ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. धावसंख्या धावपल करते आतापर्यंत 2च धावा आहेत. इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आहे. क्रॅकिंग स्ट्रोक आणि अखेरकार पहिला चौकार टीम. पहिला चौकार येतो आई गावदेव 11 या संघाकडून. पुन्हा तोच फटका. लगातार दुसरा. थँक्यू. 4 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धावपलकावर. 2 चौकार आल्यात. विराजच्या बॅट मधून विराज ऑन आहे. काय हॅट्रिक पाहायला मिळेल का चौकाराची? ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. हॅट्रिक लगातार 3रा चौकार.
1-4 14 धावा धावफलकावर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवलाय आणि अखेरकार येतोय डॉट बॉल 2 षटक कंप्लीट 14 धावा धावफलकावर शेवटच्या आणि अंतिम षटकाला सुरुवात व्हायच्या अगोदर या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया थेट मैदानाच्या दिशेने या अन्नाला किल्ल्यात राजा पाटील आले तर रॉयल किंग प्रीमियर लीग रॉयल किंग प्रीमियर लीग रॉयल किंग प्रीमियर लीग रॉयल किंग प्रीमियर लीग टॅलेंट गाव स्ट्रायक आउट डीजे शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे विराजसाठी पारितोषिक आलंय 3 चौकार त्यांनी लगावले होते त्यासाठी अजित धनू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय पहिल्या चेंडूवर मोठा पटका मारायच्या रूपात दांडी गोल आणि अजून एक गडी बाद होतोय टीम आई गावदेवी 11 या संघाचा शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 1-4 14 धावा धावफलकावरती आहेत हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय 15 धावा धावफलकावर 2 चेंडूचा खेळ झालाय 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे या पहिल्या इनिंग मधील बॅटिंग करावी लागणार आहे लढावं लागणार आहे या मैदानामध्ये जर काय तुम्हाला एक 5 टोटल टार्गेट सेट करायचं असेल तर पुन्हा येतोय डॉट जितक्या डॉट तितक्या तुमच्या धावफलक थांबणार आहे नेक्स्ट बॉल बॅकफुटर गेले आणि काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला इनटू द गॅप चेंडू सी मारायचा पार चौकार 4 धावा समोर खेळण्याचा प्रयत्न ओ ये क्या हुआ ओव्हरथ्रोच्या रूपाने 1 धाव धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती आहेत शेवटचा आणि अंतिम चेंडू आहेत 20 रन ऑन द बोर्ड समोर खेळण्याचा प्रयत्न 1 धाव कंप्लीट आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय 21 धावा धावफलकावर 22 टार्गेट सेट केलंय आई गावदेवी 11 या संघाने प्रेमी या संघासमोर त्या अगोदर इनिंग ब्रेक मध्ये टॉस कडे वळणार आहोत नेक्स्ट मॅच टॉस नेक्स्ट मॅच कोणाची आहे टॉस बोला टॉस 9 स्टार आणि किंग बॉईज दोन्ही कॅप्टन या 9 स्टार आणि किंग बॉईज पहिले शतक घेऊन येतोय प्रणित आणि समोर येतोय अष्टपैलू खिलाडू मिथून पहिला चेंडू आणि समोर येतोय मिथून आणि चांगले क्षेत्ररक्षण तिकडे क्रिश यांचं पुढचा चेंडू आणि क्षेत्ररक्षण तिकडे निर्धाव चेंडू टाकतो तो म्हणजे प्रणित पुढचा चेंडू आणि समोर येतोय मिथून रिवास आणि पुन्हा चौकार सीमा रेषेच्या बाहेर चेंडू आणि पुन्हा तिकडे एक धाव काढले परंतु चांगलं क्षेत्ररक्षण दक्ष यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पुढचा चेंडू आणि समोर तो जितेन टॅपच्या पद्धतीने चेंडू सीमा रेषाच्या बाहेर शेवटचा चेंडू डाव संख्या 9 पुढचा चेंडू आणि समोर तो जितेन निर्धाव चेंडू षटक पूर्ण
आणि डाव संख्या 9. दुसरा षटक घेऊन येतो तो म्हणजे रॉयल किंग आणि दडकन ग्रुप. खूप सोय केलेली आहे, थँक्यू. दुसरं षटक घेऊन येतोय बेबो आणि समोर येतोय मिथून. पुढचा चेंडू आणि चौकार. नो नो चेंडू नो. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू आणि समोर येतोय मिथून आणि चांगलं क्षेत्ररक्षणाने निर्धाव चेंडू टाकतो तो म्हणजे बेबो. डेड बॉल. ओके. पुढचा चेंडू आणि समोर येतोय मिथून. पंचांकडे अपील आणि पंच दरमिशांचा नकार. निर्धाव चेंडू. धाव संख्या 14. एक चेंडू आणि 14 धावा. पुढचा चेंडू आणि सीमा रेषाच्या बाहेर चेंडू चौकार. पुढचा चेंडू आणि समोर येते मिथून. डिक्लेअरच्या रूपाने एक धाव. डाव संख्या झाल्या डाव संख्या 19. 3 चेंडू. पुढचा चेंडू आणि समोर येतो जिथे आणि फलंदाज बाद. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. 3 धावांची गरज जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल. पुढचा चेंडू आणि समोर तो अजय. एक धाव आणि फलंदाज बाद. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे तिकडे चक्की यांनी आणि फलंदाज बाद केलेला आहे तो म्हणजे अजय. अजयची जागा घेण्यासाठी येतो तो म्हणजे भगवान. फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. ती म्हणजे शिव. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. पुढचा चेंडू आणि समोर येतो मिथून आणि फलंदाज बाद. चेंडू जातो तो सीमारेषाच्या बाहेर. षटकार. षटक पूर्ण. तिसरं षटक घेऊन येतोय. 12 चेंडू मध्ये फक्त 6 चेंडू आणि 3 धावा. तिसरं षटक घेऊन येतोय ओम. ओम मारा करतोय म्हणजे भगवंत यांना. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करत होतो म्हणजे ओम. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावा. हे म्हणजे शिवप्रेमी ह्या संघाला. तिसरं शतक घेऊन येते ओम. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल. समोर येतोय भगवान. निर्धाव चेंडू. मला वाटतं चौकार मारू शकतो तो म्हणजे भगवान. त्याच्याकडे बराच अनुभव आहे. वाईट खराब चेंडू. जिंकण्यासाठी 2 धावा. अमोल काहीतरी कान मंत्रण देतोय. अमोलच्या काम मंत्राचा उपयोग होतोय की बघूया. आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद. 3-2
हाय व्होल्टेज मॅच लो स्कोरिंग हाय व्होल्टेज मॅच झाले. बोल ना. लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज झाले. 2-2 4 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. पुढचा चेंडू आणि समर्थय आणि चौकार. विजय झालाय तो म्हणजे क्वालिफाय. चला या स्पर्धेमधून पहिला क्वालिफाय होणारा संघ, ज्या संघाचं नाव आहे शिवप्रेमी. काय जबरदस्त